श्री स्वामी समर्थ मंडळी, मी मनीषा डोके आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते। आज मी इथं काही सोयाबीन घेतलेले, तर त्या सोयाबीनच्या ज्या वड्या आहेत त्याच्यामध्ये मी काय केलं, पाणी घालून घेतले। हे थोडंसं कोमट पाणी आहे बरं का, आणि हे पाणी घालून हे काय करायचं, आता थोडा वेळ भिजत घालायचं चांगलं मऊ होईपर्यंत। आता हे भिजूपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। इथं मी काय केलं, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाची गड्डी अर्धी घातलेली आहे, सोलून घेतलेली, त्यातला अर्धा लसूण घातला आहे, आणि जिरं, मीठ, आणि आता हे सर्व वाटण काय करायचं, मिक्सरला बारीक करून घ्यायचे। आता इकडं काय झालं, आता 15-20 मिनटं झालेत, चांगलं हे छान मऊ असं झालेलं आहे, भिजलेलं आहे चांगल्या वड्या। तर आपण आता हे काढून घेऊयात। आता छान असे काय करायचे, त्या पिळून घ्यायच्या, अजिबात त्याच्यामध्ये पाणीसुद्धा राहिलं नाही पाहिजे, इतके छान ते पिळून घ्यायचे आहेत। आता इथं सर्व आपले हे सोयाबीनच्या ज्या वड्या आहेत त्या छान पिळून झाल्यात। आता मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण आता हे छान बारीक करून घेणार आहेत बरं का, मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहेत। म्हणजे छान आत्ता पाहू शकतो तुम्ही कसं छान अशी बारीक असं त्याचा भुगा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी जेवढे सोयाबीनच्या वड्या घातल्या होत्या का नाही भिजत, तेवढ्यांचं मी असं भुगा करून घेतलेलं आहे। सर्व आपले सोयाबीन आधी तर दळून झालेले आहेत, बारीक करून झालेले आहेत। आता त्यामध्ये मी काय केलं, इथं बारीक चिरून घेतलेला कांदा घातला, एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला होता। त्यानंतर आपण जो ठेचा तयार करून घेतला होता की नाही मिक्सरच्या भांड्यात मगाशी, तो त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत। आता नंतर अजून त्याच्यामध्ये काय करायचं, हे बाइंडिंग येण्यासाठी बेसन पीठ घालायचे। मी इथे 1 वाटी बेसन पीठ घातलं आहे त्याच्यामध्ये। नंतर धना पावडर घालायची आहे, हळद पावडर घालायची, आणि सर्व जिन्नस पाणी न घालता एकत्र छान अशी कुस्करून घ्यायचे, एकदम मस्त असं हे मळून घ्यायचे। ह्याच्यात मी एकही थेंब पाणी घातलेलं नाही आहे। आणि आता ह्याच्यापासून काय करायचं, छान असे कटलेट तयार करून घ्यायचेत, म्हणजे गोळा तयार करून त्याला छान असा आकार द्यायचा आहे कटलेटचा। मी आता इथं काही कटलेट करून घेतलेले आहेत। आपण आता हे तव्यावर काय करणार आहे, शालो फ्राय करून घेणार आहेत। त्यासाठी तव्यावर मी अगोदर तेल घातले। तुम्ही हे डीप फ्रायही करू शकता, शालो फ्राय केले किंवा डीप फ्राय केले तरीही चालतात। मी इथं शालो फ्राय करून घेणार आहे। तव्यावर मी अगोदर तेल घातले, त्याच्यावरती मी जेवढे तयार केलेले कटलेट इतके नाही तेवढे अगोदर घालून घेतलेत। नंतर त्याला काय करायचं, पुन्हा आणखी एकदा तेल सोडायचं, म्हणजे आपण ज्या आळूच्या पानाच्या वड्या कशा अशा शालो फ्राय करून घेतो, अगदी त्या पद्धतीनेच हे कटलेट काय करायचे, शालो फ्राय करून घ्यायचे। आता एक बाजू त्यांची छान शेकली गेलेली आहे, आपण उलटी पालटी करून घेऊयात सगळे कटलेट। हे कटलेट एकदम पौष्टिक असतात, खायलाही छान। असे सोयाबीन तर नाही कोणी मुलं खात, तर आपण असे काही पदार्थ करून त्यांना खाऊ घालू शकतो। आता ही कटलेट माझे दोन्ही बाजूनी छान शेकलेले आहेत, तर आपण हे आता काढून घेऊयात। आता आपले इथं कटलेट तर झालेले आहेत, पण आता आपण ह्याच्यासोबत खायला एक चटणी करून घेणार आहेत। त्यासाठी मी मगाशी जे भांडं वापरलं होतं की नाही तेच भांडं पुन्हा वापरणार आहे। त्यात मी काही ओले भिजत घातलेले शेंगदाणे होते, जे भाजून घेतलेले होते ते घातलेत। नंतर त्यामध्ये काही पुदिना घातला आहे, कोथिंबीर घातली आहे, दही घातलं आहे, थोडीशी साखर घालायची, नंतर हिरव्या मिरच्या घातल्यात, चांगल्या 5-6 हिरव्या मिरच्या आहेत, लसणाची पाकळ्या, आणि मीठ, आणि त्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं, आणि हे छान असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला। आता इथं आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी खूप छान लागते बरं का, आणि आपल्याला या कटलेटबरोबर खाण्यासाठी ही पुदिन्याची चटणी मी इथं करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीचे कटलेट तुम्ही पण करून पहा, आणि कसे झालेत ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि हो, आपला हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय, पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये।